नमस्कार, मी श्वेता स्वामी अनुभूती या आपल्या यूट्यूब मराठी चॅनलवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत। आज 14 जानेवारी, आज भोगी होती आणि भोगीच्या दिवशी आपण बऱ्याच आपल्या परंपरा चालत आल्यानुसार भाकरी भाजी या पद्धतीचं नैवेद्य करतो किंवा आपण ते खातो सुद्धा। उद्या आहे संक्रांत, 15 जानेवारी 2024 आपल्याकडे उद्या संक्रांत आहे। तर या संक्रांतीचं खूप जास्त महत्त्व आहे किंवा या दिवशी बऱ्याच बायका बऱ्याच आपल्या पारंपरिक पद्धतीनुसार संक्रांत साजरे करतात। तर आता काळं वस्त्र, बऱ्याच लोकांच्या घरामध्ये काळं वस्त्र वापरलं जातं किंवा पुरुष हे काळ्या रंगाचे कपडे आणि स्त्रिया काळ्या रंगाच्या साड्या किंवा ड्रेस परिधान करतात। परंतु या वेळेस ही जी संक्रांत आलेली आहे, ही संक्रांत कशावर आली आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। जर व्हिडिओ आवडला तर नक्कीच आपल्या चॅनलला खूप सारं प्रेम द्या आणि जास्तीत जास्त लोकांना आपल्या चॅनलशी जोडा, कारण असे छोटे छोटे गोष्टी मी तुमच्यासाठी नेहमीच घेऊन येत असते आणि त्याच्यातून तुम्हाला माहिती मिळते। तर ह्या या संक्रांतीबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे की ही संक्रांत काळ्या वस्त्रावर आलेली आहे आणि हिचं वाहन घोडा आणि उपवाहन सिंह आहे। तसेच ही वृद्ध अवस्थेत असून तिने काळ्या रंगाचे कपडे धारण केलेले आहेत। शिवाय तिने वासासाठी हातामध्ये दुर्वा घेतलेले आहेत। तिने हळदीचं टिळा लावलेला आहे आणि शिवाय तिने चित्रान्न हे खाल्लेलं आहे किंवा ह्याचं तिने भोजन केलेलं आहे। अशा पद्धतीची संक्रांत आलेली आहे आणि त्यामुळे बऱ्याच लोकांच्या मनामध्ये असे प्रश्न आहेत की या दिवशी काळा रंग परिधान करायचा की नाही करायचा। तर बघा, आपल्या या जे काही हिंदू परंपरा किंवा बऱ्याच आपले जे गीता वगैरे ज्या गोष्टी आहेत ज्या आपण फॉलो करतो किंवा या गोष्टी पुराण वगैरे यामध्ये सांगितल्याप्रमाणे प्रत्येक गोष्टीला महत्त्व असतं। आता काळा रंग या बऱ्याच लोकांच्या घरामध्ये निषिद्ध मानला जातो आणि बऱ्याच लोकांच्या घरामध्ये तो आवर्जून घातलाही जातो। आता काळा रंग निषिद्ध मानण्याचं काय कारण असावं? तर काळा रंग हा कशामध्येही मिक्स होत नाही, त्यामुळे आपल्या हिंदू समाजामध्ये काळ्या रंगाला निषिद्ध मानलं जातं। पण बऱ्याच लोकांच्या घरात अशी पद्धत असते की संक्रांतीच्या दिवशी काळ्या रंगाचं वस्त्र घातलं तर ते शुभ मानलं जातं। असं का? तर बऱ्याच गोष्टींना महत्त्व दिलं जातं। त्याच पद्धतीने संक्रांतीच्या आधी आपण काळं वस्त्र घालणं किंवा काळं वस्त्र परिधान करणं शुभ मानलं जातं, कारण अंधकार आपण दूर करत असतो। परंतु यावेळेस हे लक्षात ठेवायचं आहे की ही संक्रांत जी आहे ती काळ्या रंगावर आलेली आहे, म्हणजे ही वृद्ध असून तिने काळं रंग परिधान केलेला आहे, तिने हळदीचा टिळा सुद्धा लावलेला आहे, हातात दुर्वा घेतलेल्या आहेत, शिवाय ती सोनं परिधान करते। तर अशा पद्धतीने हे तिचं जे तिने घातलेलं आहे या गोष्टींवरती संक्रांत येऊ शकते। म्हणजेच काय? तर या गोष्टींच्या बाबतीत कटकटी होणं, या गोष्टी ज्या तिने घातलेल्या आहेत या गोष्टी महाग होऊ शकतात किंवा त्याच्यावरून काहीतरी प्रॉब्लेम आपल्या आयुष्यात घडू शकतात, बऱ्याच लोकांच्या आयुष्यामध्ये घडू शकतात। त्यामुळे कटाक्षाने या गोष्टी करणं टाळायचं आहे। म्हणून या संक्रांतीमध्ये आपल्याला काळं वस्त्र घालायचं नाहीये, हे यामागचं कारण आहे। याच पद्धतीने आणखी तुम्हाला काय करायचंय तर जे संक्रांतीने धारण केलेलं आहे, म्हणजे तिने हळद लावलेली आहे, तर या दिवशी तुम्ही हळद लावायची नाहीये कपाळाला, नुसतं कुंकू तुम्ही लावू शकता। स्त्रियांनी मोस्ट ऑफ द नुसतं कुंकू कपाळाला लावायचं आहे, शिवाय सोनं परिधान करायचं नाहीये। तुम्ही जे वस्त्रालंकार, जे काही एक्स्ट्रा वस्त्रालंकार हळदी कुंकूसाठी वगैरे आपण साड्यांवरती मॅचिंग असं सोन्याचे काही अलंकार तुमच्याकडे घालत असाल तर ते तुम्हाला घालायचं नाहीये। तुम्हाला साधं मंगळसूत्र, जर तुम्ही विवाहित असाल तर तुम्ही मंगळसूत्र घालू शकता, इतर कोणतेही दागिने तुम्हाला घालायचे नाहीयेत। जर तुमच्या घरामध्ये अशी परंपरा असेल की जर
संक्रांत एखाद्या गोष्टीवर येत असेल तर त्या गोष्टी धारण करत नाहीत, अशी परंपरा आपल्या घरात असते. जर अशी परंपरागत परंपरा तुमच्या घरात असेल तर तुम्ही कटाक्षाने या गोष्टी टाळायच्या आहेत. तुम्ही कपाळाला हळद लावायची नाहीये, सोन्याचे वस्तू वापरायचं नाहीयेत. त्या दिवशी सोनं कोणाच्याही घरातील कोणत्याही व्यक्तीच्या अंगावर नसलं पाहिजे. घरामध्ये दुर्वा आणायच्या नाहीयेत. हार फुलं तुम्ही घेऊ शकता, त्याच्यासोबत जर दुर्वा येत असतील तर तुम्ही त्या दिवशी ते घेणार नाही आहात. शिवाय तसं सोनं तुम्ही अंगावरती धारण करणार नाही आहात. या सगळ्या गोष्टी तुम्हाला टाळायच्या आहेत आणि तरच तुमची ही जी संक्रांत आहे ही शुभ जाणार आहे. जर तुम्हाला या अंधश्रद्धा वाटत असतील तर तुम्हाला जसं वाटेल त्या पद्धतीने तुम्ही परिधान करू शकता. पण परंपरागत जर तुम्ही वागत असाल घरामध्ये तर तुम्हाला नक्कीच या गोष्टी कटाक्षाने टाळायच्या आहेत. आणि तुम्ही रंगीबेरंगी कपडे वगैरे घालू शकता. संक्रांतीच्या आधी किंवा संक्रांतीच्या नंतर तुम्हाला जे वाटेल काळ्या रंगाचे कपडे वगैरे ते तुम्ही घालू शकता, पण संक्रांतीच्या दिवशी घालायचे नाहीत. तर कृपा करून हा व्हिडिओ नक्कीच बघा आणि या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे संक्रांत ज्या गोष्टींवरती आलेली आहे त्या गोष्टी कटाक्षाने संक्रांतीच्या दिवशी टाळा. तुम्हाला संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. ही संक्रांत तुमच्या आयुष्यामध्ये खूप आनंद देऊ आणि तुमचं आयुष्य भरभराट, तुमच्या आयुष्यामध्ये खूप सारा आनंद येऊ. चला तर मग हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्कीच कमेंट करून कळवा आणि आपलं हे चॅनल जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ आणि हॅपी संक्रांत.